हे परमेश्वरा, मी तुमचे नियम शिकू शकेन म्हणून मी दुःखी झालो, हे माझ्यासाठी चांगले आहे. रविवार 19 एप्रिल 2026. आज सकाळी आमच्या ध्यानासाठी मी पौलाने इफिस्करांस पत्र अध्याय 5 श्लोक 16 निवडले आहे. वेळेचा सदुपयोग करणे कारण दिवस वाईट आहे. सुप्रभात मित्रांनो. पौल लोकांना सांगतो, इफिस्करांनी देवाच्या कृपेसाठी योग्य जीवन जगावे हे आपल्यावर आहे. या श्लोकाचे आपण मनन करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाची थीम आहे, वेळेचा सदुपयोग करा. इफिस्करांस लिहिताना पौल ख्रिस्ताबद्दल, त्याच्या जीवनाबद्दल आणि कृपेबद्दल बोलला, ज्याद्वारे आपण विश्वासाद्वारे तारण प्राप्त केले आहे. या अध्यायात त्यांनी भगवंताला योग्य असे जीवन जगण्याविषयी सांगितले आहे. प्रपंच जगण्यासाठी नाही, तर जे चांगले आहे ते निवडायचे आहे. तो म्हणतो की प्रभूमध्ये काळजीपूर्वक चाला, कारण तो म्हणतो की वेळेचा सर्वोत्तम उपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. मित्रांनो, आपण पाहतो की एकीकडे इतकी वेदना आहे, किती त्रास आहे, दुसरीकडे इतकी फसवणूक आहे, इतका द्वेष आहे, इतका स्वार्थ आहे. जग वाईट गोष्टींनी भरलेले आहे आणि लोक अधिकाधिक वाईट बनतात. या आव्हानात्मक परिस्थितीत आपल्यापैकी प्रत्येकाला वेळेचा सर्वोत्तम वापर करण्यास सांगितले जाते, कारण आपल्या प्रत्येकाकडे वेळेची मर्यादा असते आणि ती आपल्यासाठी देवाची देणगी आहे. देवाने आपल्याला जो वेळ दिला आहे किंवा आपल्याला भेट दिली आहे, त्याचा उपयोग अशा प्रकारे केला पाहिजे ज्यामुळे देवाचा सन्मान आणि गौरव होईल. म्हणून आपण या जगात राहत असलेला प्रत्येक क्षण अर्थपूर्ण आणि आशीर्वादित मार्गाने वापरला पाहिजे, जेणेकरून आपले जीवन अर्थपूर्ण होईल आणि ईश्वराला गौरव आणि सन्मान मिळेल. आपण देवाच्या हातात चांगल्या गोष्टी करण्याचे साधन असले पाहिजे, जेणेकरून प्रभूचे गौरव करण्यासाठी आजूबाजूला बरेच चांगले कार्य होईल. मित्रांनो, आपल्याला दिलेल्या वेळेचा आपण सदुपयोग करूया. प्रार्थना. दयाळू देव, आमचा स्वर्गीय पिता, आम्हाला मदत करा. प्रभू ख्रिस्ताच्या नावात वेळेचा सुज्ञपणे अर्थ वापरा. मी प्रार्थना करतो. आमेन.